नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या घरच्या या रेसिपी चॅनलमध्ये. गाड्यावर जर मंचुरियन खायचं म्हटलं एकट्यानेही तर किती सारे पैसे मोजावे लागतात आणि पूर्ण घरासाठी जर म्हटलं तर मग विचारूच नका. तर आज आपण हेच मंचुरियन अगदी 20 रुपयामध्ये पूर्ण घरासाठी तयार करणार आहोत. चला मग लगेचच आपल्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी अगदी साधी सोपी अशी आहे आणि तुम्हाला रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईकसुद्धा नक्की करा. आता काय करायचं, अर्धा किलोचा हा पत्तागोबीचा गड्डा 20 रुपयाला मी घेतलेला आहे. आता हा या जाडसर खिसणीवर आपल्याला खिसून घ्यायचा आहे. तुम्ही जाडसर असा हा चिरून घेऊ शकता. चॉपर असेल तर चॉपरमध्येही तुम्ही हा जाडसर असा करू शकता बारीक. तर आता खिसणीवर सुरुवातीला आपल्याला हा बारीक करायचा खिसायचा आहे. पण जाड अशी खिसणी वापरायची आहे. जास्तच बारीक खिसणीचा वापर आपल्याला अजिबातही करायचा नाही. कारण यामध्ये आपण मीठ टाकल्यामुळे पत्तागोबीला पाणी सुटतं आणि मग आपले जे मंचुरियन आहे ते छान क्रिस्पी असे तयार होत नाहीत. तर इथे बघा, आपली जी पत्तागोबी आहे ती थोडी तुम्हाला सुरुवातीला खिसून दाखवलेली आहे. तर ही अशी आपली पत्तागोबी आपल्याला तयार करायची आहे. यापेक्षाही थोडी जाड केली तरीही चालेल, मात्र बारीक अजिबात करू नका. पाहता पाहता पूर्ण पत्तागोबी इथे मी खिसून घेतलेली आहे. तर बघा, ही पत्तागोबी याला भरपूर असं यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे आणि मीठ टाकल्यामुळे याला आणखीनही पाणी सुटतं. त्यासाठी ती बारीक खिसायची नाही. आता काय करायचं, आता यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. तर ही मी चमचाभर घेतलेली आहे. तर आपल्याला चमचाभर आलं लसूण पेस्ट सुरुवातीला यामध्ये घालायचं आहे. आता वाटीचं जे लागलेलं आहे ते सुद्धा काढून घेते. आणि आता आपण यामध्ये पुढचं साहित्य घालणार आहोत. तर यामध्ये आपण फूड कलरचा वापर करणार आहोत. म्हणजे मंचुरियन दिसायला छान असे त्यांना रंग असला की ते बघूनच खावेसे वाटतात. आणि काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे. यामुळेही आपल्या मंचुरियनला छान रंग येतो. आणि इथे सोया सॉस घेतलेला आहे मी. तर तो आपल्याला इथे 1.5 चमचा घ्यायचा आहे. तर 1.5 चमचा सोया सॉससुद्धा आपण घातलेला आहे. आणि आता आपण इथे रेड चिली सॉस घालणार आहोत. यामुळे आपले जे मंचुरियन आहे ते चवीलाही खूप छान लागणार आहे. तर चमचाभर सोया सॉस घेतलेला आहे आपण. तर आपण आता यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला. तर मीठ आता बघा, सर्वच रेड चिली सॉस, सोया सॉसमध्ये आपलं मीठ आहे. तर मीठ आपण शेवटी घालणार आहोत. आता सुरुवातीला घातलेलं सर्व साहित्य एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे. म्हणजे जो आपण रंग टाकलेला आहे यामध्ये तो छान सगळ्या पत्तागोबीमध्ये लागतो आणि मंचुरियन जे आहेत ते दिसायला छान दिसतात. तुम्ही नाही घालत असाल तर तुम्ही इथे बीट खिसून तेही यामध्ये त्याचा थोडा रस घालू शकता. आता काय करायचं, इथे आपण 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. रोजच्या वापरातली वाटी घ्यायची आणि त्याने कॉर्नफ्लॉवर मोजून घ्यायचा. आणि आता आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे. तर मैदा किती घालायचा आहे, तर सुरुवातीला 1 वाटी मैदा घेतला, त्यामधला अर्धीच वाटी मैदा घालायचा आहे. जास्त मैदा जर घातला तर जे आपले मंचुरियन आहे ते चिवट तयार होतात. आणि मीठ आपल्याला बघा व्यवस्थित असं प्रमाणात घालायचं आहे. कारण सर्व सॉस इथे जे सोया सॉस आणि रेड चिली सॉसमध्ये मिठाचं प्रमाण बऱ्यापैकी असतं. तर त्यासाठी मीठ बेतानेच वापरायचं. आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा, मीठ घातलेलं आहे ते एकत्र करून घ्यायचं. आणि बघा, पत्तागोबीला जसजसं पाणी सुटेल तसतसं आपले जे पूर्ण हे सारण आहे हे ओलसर असं तयार होतं. तर आता आपल्याला वरून पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही. जे काही पत्तागोबीला पाणी सुटेल त्यामध्येच आपल्याला मैदा, कॉर्नफ्लॉवर भिजवून घ्यायचं आहे. तर यामध्ये अजूनही थोडं आपल्याला मैद्याची गरज वाटत आहे. पण एकदमच सुरुवातीला वाटीभर मैदा मी इथे वापरलेला नाही. तो असा 2 बॅचमध्ये आपल्याला वापरायचा आहे. कारण मैदा थोडा जरी जास्त झाला तर आपले जे मंचुरियन आहेत ते चिवट होतात. ते छान क्रिस्पी तर होतच नाही, पण ते थोड्या वेळाने नरमही पडतात. अगदी बघा, मी यामधला पाववाटी मैदा ठेवलेला आहे. अगदी थोडा टाकलेला आहे. तर इथे आपण हा पूर्ण टाकलेला मैदा परत छान एकत्र करून घेणार आहोत. तर आता आपण 1 वाटी कॉर्नफ्लॉवर आणि पाऊण वाटी इथे मैदा वापरलेला आहे. आता बघा, छान आपलं हे जे आहे मंचुरियनचं पूर्ण जे साहित्य आपण टाकून पत्तागोबी छान असं हे तयार करून घेतलेलं आहे. हा एक गोळा पूर्ण छान असा तयार झालेला आहे. आणि बघू शकता, अजिबातही पाण्याचा वापर न करता पूर्ण आपला हा मैदा, कॉर्नफ्लॉवर छान पत्तागोबीमध्ये भिजला गेलेला आहे. आता आपण मंचुरियन तयार करायला घेणार आहोत. तर तेल छान कडकडीत धुवाधार असं गरम करायचं आणि बघा, हातावर असा गोळा घ्यायचा आणि आपण जशी भजी तेलामध्ये सोडतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे मंचुरियन तेलामध्ये सोडायचे आहे. तेल थोडं जास्त घेतलेलं आहे कारण ही पूर्ण
एकमेकांना चिकटायला नकोत आणि व्यवस्थित असे तळले जावेत म्हणून ते आपल्याला थोड्या मोकळ्या तेलामध्ये तळायचे आहेत. तुम्ही कमी तेलामध्येही तळू शकता. तर आता छान यांना क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. गॅसची आपल्याला स्पीड कुठेही कमी करायची नाही. गॅसच्या मोठ्या स्पीडवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. त्यामुळे आतपर्यंत छान हे कुरकुरीत असे तयार होतात. तर आता आलटून पालटून दोन्हीही बाजूनी छान असे हे तळून घ्यायचे. अजिबातही तेलकटही होत नाही आणि नरमही पडत नाहीत. तर बघा आता हे तळून झालेले आहेत, हे आपण काढून घेणार आहोत. तर याचं जास्तीचं जे काही तेल असेल ते झारून घ्यायचं आपल्याला. तर बघा किती छान यांना रंग आलेला आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. तर ऐकलात ना मंडळी आवाज? छान कुरकुरीत असे हे झालेले आहेत आणि असेच सर्व मी काढून घेतलेले आहेत तेलामधून. तर पाहता पाहता आपले सर्व जे मंचुरियन आहेत ते तळून झालेले आहेत आणि आतूनही कसे तयार झालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते आणि आवाजही ऐकवते की आतून कसे छान हे क्रिस्पी झालेले आहेत. तर तेलकट अजिबातही नाही बरं का. तर ऐकलात ना तुम्ही आवाज? छान कुरकुरीत असा आहे. तर मंडळी तुम्हीसुद्धा अगदी झटपट तयार होणारे हे मंचुरियन घरच्या घरीच तयार करा. करायला खूप साधे सोपे असे आहेत आणि अगदी गाड्यावर मिळतात त्यापेक्षाही छान चवीला तयार होतात. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा. पुन्हा छानशा एका नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.